तर हाय हॅलो मित्रांनो, मी ओंकार अभ्यंकर पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर आता वाजलेले सकाळचे 7 आणि मी उठलेलो आहे पुण्याला जाणं. तर त्याचीच तयारी चालू आहे. पटकन उठलो आणि पटकन आंघोळ वगैरे करून बाप्पाची पूजा करायची, देवपूजा करायची आणि मग फ्री निघू आपण. तसं काय काम तर नाही, आज किचन वगैरे आवरून झाले. तर चला आता पटकन आवडतो, कारण काय मला पण फ्रेश व्हायचं. आज मी फ्रेश झालो नाही, बघू शकता. तर चला आता मित्रांनो, आता मी सध्या निघालो नाही. आता मी निघालो तर नाही, पण आता मी चालू बोलणार, कारण की आता प्रवास करायचा, थोडं काय खाल्लं तर पाहिजे. मग बघू शकता मी कपडे वगैरे घालून जायला आंघोळ सुद्धा म्हणते, परत आवडून वगैरे काय देवपूजा पण झाली, सगळं काय झालं. त्यात नाश्ता राहिला, नाश्ता काही तर झाला. चला लिफ्ट आली, पटकन लिफ्टमध्ये गेलो. आता जाऊया पटकन आणि पोहे घेतो, चहाचं सामान घेतो. जमलं तर हार पण घ्यावं लागेल गणपती बाप्पाला, जमलं तर. नाही तर मग आपल्याला लवकर जायचं मित्रांनो. आजचं दिले कुणी 50 रुपये कॅश, तर ठीक आहे. तर माझ्या ब्लॉगला थोडा प्रॉब्लेम होते मित्रांनो, त्यामुळं टाईम टू टाईम नाही आला तर समजून घ्या. मित्रांनो बघू शकता इथं पॅम्पलेट आहे. आज 10 तारीख आहे. आज आरती नंतर आहे फणी ग्रुप गेम फॉर किड, असा आजचा कार्यक्रम असणार आहे. तर काल इथं खाऊ गल्लीचा जो कार्यक्रम होता, त्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो किती असा कचरा पडला. इथं नुसता असा कचरा झाला आहे, बघू शकता. रात्री काय पाऊस वगैरे झाले का काही काय नाही, पण बघू शकता इथं किती कचरा असं झाले. लोकांनी तसेच ठेवले. आपला चहा मंडळ आहे. आणि त्यानंतर वातावरण बघू शकता, मस्त असं सुंदर वातावरण आहे. सकाळी मस्त असं वातावरण होतं मित्रांनो, कारण काय सकाळची वेळ खूप चांगली असते. आणि दुपार झाली की इतकं ऊन पडतं भयानक, किंवा पाऊस पण पडतो, काही सांगता येत नाही मित्रांनो. आज मला काही सांगता येत नाही, पाऊस पण पडू शकतो, ऊन पण येऊ शकतं. चला तरी आपल्याला जायचं आहे, आपल्याकडे सगळं नियोजन आहे, छत्री वगैरे सर्व काय आहे. तर मित्रांनो आता मी बघू शकता तयार झालो आणि आता जाण्यासाठी एकदम तयार आहे. बॅग वगैरे तयार आहे. आता थोड्या वेळाने मी निघणार आहे पुण्यासाठी. तर तुम्हाला देखील दाखवतो माझा प्रवास कसा असेल. पण काही काही गोष्टी मी तुम्हाला नाही दाखवू शकलो, तर आत्ताच मागतो, कारण की पुणे मी पहिल्यांदा पुण्यामध्ये कोणाचा व्हिडिओ वगैरे काढेल. तर काय राहिलं दिलं तर माफ करा. आणि नाही जाऊ शकलो गणपतीला तर समजून घ्या जरा, कारण काय तिथं गर्दी वगैरे असते आणि मला एवढं काही माहीत नाही कसं काय काय. प्लीज समजून घ्या. तर चला आता जाऊया, उशीर पण झाला, 10 वाजले. मित्रांनो फायनली मी निघालो आता पुण्याला जाण्यासाठी. तर बघू शकता आणि अशा प्रकारे आता गेटच्या बाहेर आले. चला आता बघू, 50 रुपये कॅश घ्यायचं आपल्याला. तर मित्रांनो फायनली आपण आले फाट्यावर, तिथं बस स्टॉप आहे, बघू शकता. मी आत्ता बस स्टॉपला चालू, इथून बस पकडणार पुण्याची डायरेक्ट स्वारगेट. त्यानंतर मग आपण पुण्याला जाणार आहोत. चला आता पटकन जाऊ. तर हे आपलं बस स्टॉप आहे, बघू शकता. तर या बस स्टॉपला आपल्याला जायचं आहे. व्हिडिओ काढतो.
मित्रांनो, माझं काम वगैरे झाले आणि आता वाजलेले दुपारचे 1:30 वाजून 2 वाजायला आले आणि पुन्हा त्याच बस स्टॉपवर आले. हे बस स्टॉप तुम्हाला दाखवलं नसेल, पण जे कामाला मी आलो तिथून जवळ थोडं, त्यामुळे मी तर 50चा पास काढला की मग किती वेळ पण फिरा तुम्ही, रात्री 12पर्यंत काय हरकत नाही. आणि ते पुढं लाल बस उभी आहे, ती तुम्हाला अख्खं म्हणजे पूर्ण फ्री, म्हणजे 10 रुपयामध्ये ती बस आहे अख्खी तुम्हाला. म्हणजे कुठं पण दगडूशेठ, शनिवारवाडा तिथे तुम्ही जाऊ शकता, बघू शकता. ते लाल बस दिसत असेल, आता सध्या उभी आहे. माझा विचार आहे जावं का नाही दगडूशेठला तेच कळत नाही, कारण उशीर पण खूप झाला मित्रांनो. तर 10 वाजा म्हणजे 1-2 वाजायला आले. इकडं बघू शकता किती ट्रॅफिक आहे. अशा प्रकारे बस स्टॉप आहे, बघू शकता. आणि तुम्हाला वाटत आहे मी एकटाच आलो आहे, बघू शकता मी एकटाच. काय यार, पब्लिक एरियामध्ये जरा कसं तरी वाटतं ब्लॉगिंग करायला, त्यामुळे समजून घ्या. जाऊन दे, काय हरकत नाही. बघा पुढून बस येतात ते, बघा हा शनिवारवाडा. मित्रांनो, जमलं तर जाईन मी. मग असं शनिवारवाड्याची बस आली होती, पण काय करू, जावं का नाही तेच कळत नाही मला मित्रांनो. वेकराई नगरच्या सारख्या बस असतात, पण ही बस कुठं जाते तेच कळत नाही मला. बघून काही असं लोक वगैरे भेटून तो बस स्टॉप आहे. मला पण नाही, आत्ता मी एक वडापाव खायला 10 रुपयाला विचार करा, आणि आपल्याकडे 15 रुपयाचे वडापाव. तुम्हाला काय वाटतं, जावं मला वाटतं त्या लाल बसमध्ये काय. मित्रांनो, आपण आलो आहे स्वारगेटला. तर बघू शकता अशा प्रकारे आपण आता स्वारगेटचा बस स्टॉपला आलो. हे स्वारगेटचा तो मेन पूल आहे, तो बघू शकता. तर मी आता फूड पार्कवरती चालतो. हां, आता मला अजून आडाची बस पकडायची, पण मी प्रयत्न करते दगडूशेठचा जाण्याचा. तरी पण चला बघू. स्वारगेट खूप मोठं आहे मित्रांनो. स्वारगेट पुणे स्वारगेटपासूनच चालू होतं बस. स्वारगेटला आलं की तुम्हाला पुण्यातला एक टप्पा. जसं मुंबईमध्ये तुम्ही इंडिया गेटला जाता, स्वारगेट. तर जाऊया पटपट. खूप म्हणजे खूप गर्दी होती मित्रांनो बसमध्ये. अक्षरशः बसायला जागा, पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती, इतकी गर्दी होती. तर मी कसं तरी बसलोय, कसं तरी उभं राहिलो. बसायला जागाच नव्हती, पाय ठेवायला देखील. चला, आता इथं खूप गर्दी आहे, मला मोबाईल बाहेर ठेवणं शक्य नाही, कारण काय चोऱ्या बिऱ्या होते रस्त्यावर, त्यामुळं. दगडूशेठ आहे का ताई?
मित्रांनो आले आपण मंडईचा गणपती पाहायला आणि दगडूशेठचा. तर बघू शकता इथं की अशा प्रकारे गर्दी दुपारी म्हणून तरी गर्दी नाही मित्रांनो, नाही तर संध्याकाळची खूप गर्दी बरं का. बघू शकता पटपट पटपट चालायचे. बघू शकता मंडईचा कळस तुम्हाला दिसत असं. जाऊया पटकन मित्रांनो. बघू शकता याचे छोटे छोटे डेकोरेशन असते हे आपल्या इथं मंडईचे. बघू शकता मंडई बघा मित्रांनो. हे डेकोरेशन तुम्हाला माहिती असेल कसं ते. गणपती आहे पण आपल्याला जायचं आहे आधी तर मंडईचा गणपती आपण बघूया. इथून मंडई जवळ आहे मित्रांनो, मंडईला जाऊया पहिलं आणि मग पुन्हा मग दगडूशेठच्या मार्गाने खाली उतरायचं आपल्याला. पटकन पटकन जायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो चालल्यात आपण मंडईला, दगडूशेठला पण आपण जाणार आहोत. बघा इथं आखील मंडई मंडळ मित्रांनो आले मंडईचा. इथं हा मंडईचा तो मंडईच्या गणपतीला बघा तसं मंडईवर इथं अख्खी मंडई आहे त्यामुळे इथं मंडईचा गणपती मानला जातो. तर तुम्हाला ऐकू येत नसेल तर मी पुन्हा एकदा व्हॉइस ओव्हर टाकेन. चला पटकन जाऊया मंडईत. तर खूप मंडईच्या गणपती कसे आहे आपले. मित्रांनो आपण मंडई गणपतीच्या जवळ आले. बघू शकता पुढे स्क्रीन लावली आणि याच बाजूला मंडईच्या गणपतीच्या कमांड पण दिसत असतात. बघू शकता. चला आता जाऊ. बघू शकता मित्रांनो सर्वात मोठी बॉटल त्याच्यातून पाणी पडत असतंय दिसत असेल. हा बघू शकता इथं मेन टू मंडई गणपती. हे तुम्ही बघू शकता. आत्ताच तुम्हाला मग गणपती दाखवलं तो रिअल मंडई होता. आता हे ती डेकोरेशन
मित्रांनो, या प्रकारे तुम्हाला मंडईचा गणपती दाखवतो. अशा प्रकारे आपला मंडईचा गणपती सगळं गर्दी नाही दुपारच्याच यावं मित्रांनो, कारण दुपारी गर्दी नसती. संध्याकाळचे ते तुम्ही आले तर फुल भरलेलं असेल, तुम्हाला दर्शन घेता येणार नाही. इथून तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि हे ती मंडईचं ओरिजिनल मंदिर आहे, बघू शकता. इथं ओरिजिनल मंडई गणपती. आता आपण चाललोय परत त्या दिशेने, आता त्या दिशेने उलटा चाललं, कारण की आता आपल्याला बघायचं आहे दुसरा फेमस गणपती, तो म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई. त्या गणपतीसाठी लोक इतका मोठा रिस्क घेतात तो गणपती बघायला. जाऊया चला. मग अशी आपण गेलो पण होतो, तुम्हाला दाखवलं, पण आपल्याला पाहायचं होता मंडईचा गणपती. पण आता आपण मंडई पण बघितली, मंडईचा गणपती बघितला. तर आता आपण थेट जाऊया दगडूशेठ हलवाई, आणि तिथून थेट खाली उतरून आपण खाली उतरूया. काय मित्रांनो, मला नाही माहीत श्रीमंत दगडूशेठ हलवाईचे दर्शन होईल का नाही, पण तरी आपण प्रयत्न करूया. सगळ्यात जास्त गर्दी तर तिथंच असते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई त्या गणपतीचं नावच घेतलं काटायचं मित्रांनो. आणि आपण त्या दिशेने आता वळत आहोत. भले माझ्या कॅमेऱ्याची क्वालिटी थोडी डाऊन असेल, पण मित्रांनो मी खास मी आलो आहे ब्लॉगिंगसाठी. इतका मोठा रिस्क घेतला मी एकट्याने, बघू शकता. खूप मोठा रिस्क आहे मित्रांनो. या गोष्टीबद्दल घरी अजिबात माहिती नाही आहे. मी आलो चला कॅमेरा बंद करतो, नाही तर माझा मोबाईल जाईल. मित्रांनी तर आलो होतो आपण 1.5 तास पण मला इथं दिसायचं नाही. पुढं तुम्हाला दिसत असेल आपल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाईचं मेन मंदिर दिसत असेल. हे बॅक साईडने आलेली, फ्रंट साईडने आलं
तुम्हाला ढोल ताशा दाखवला तो पण दगडूशेठच होता, पण दुसरा होता. आता आपण ओरिजिनल दगडूशेठवाल्याकडे जाऊ. एकदम ओरिजिनल बघू शकता, ओरिजिनल दगडूशेठ. चला पटकन जाऊया मित्रांनो. इथं मला जास्त गर्दी दिसते, इथं मला नाही वाटत दर्शन होईल म्हणून. तरी आपल्याला जायचं आहे मित्रांनो, कारण हाच रोड आहे खाली जाण्यासाठी. लोक असेल काय झालं तर जाऊ शकत नाही का बघू शकता मित्रांनो. मित्रांनो दगडूशेठचं दर्शन घेण्यासाठी तयार राहा. लहान मुलांना उचलून घ्या, लहान मुलांना चालू नका. मित्रांनो इकडं कोणता गणपती बघायचा असेल तर जाऊया आपण. इकडं मला वाटतं मंडई इकडं एवढं काही खास नाही मित्रांनो. हा एक मोठा चौक भरतो असं. पण जाऊया आता आपलं खाली जाऊया मित्रांनो. रस्त्याची गणपती दिसते ते तुम्हाला दाखवूनच मी. आणि तुम्हाला म्हणल्याप्रमाणे मी दाखवले मित्रांनो, काही नाही दाखवलं असं तर मी मोठा रिस्क घेतला आहे. गणपती बाप्पाची इच्छा होती मी यावा म्हणून मी आता आलो तिथं. माझ्याकडे राहिले तुळशी बागेतून आपण आलो मित्रांनो. गणपती पण इतकी तुळशी बाग हे म्हणते हे मंदिर तर साक्षात गणपती भगवान आतमध्ये. पण आत्ता नाही, आत्ता इथं जागा आहे. गणपती बाप्पासाठी मित्रांनो श्रीमंत दगडूशेठ हलवाई कामन पार्क त्यानंतर आपल्याला जे गणपती भेटते ते दुसऱ्या तपासणी मी बघू शकता मित्रांनो. एक केदारनाथ मंदिरचा पण आपल्याला सेल्फी महत्वाचं नाही, गणपती बाप्पाचं नाव घेणं महत्वाचं आहे, जयजयकार करणं महत्वाचं आहे. चला पुढे.
बघू शकता मित्रांनो, पुढे तुम्हाला केदारनाथ मंदिराचा देखावा बघायला भेटत असेल. तिथं कोणता गणपती ते आपल्याला बघावं लागेल. आता माझ्याकडे पैसे उरलेले नाही आहेत, मी काहीच घेऊ शकत नाही मित्रांनो. जेवढे होते तेवढे ते येण्यासाठी मी खर्च केले. जाऊन द्या, थोडं बोलणं काही हे मेन काम जाऊया आपण. तिथे देखावा वगैरे संध्याकाळ हा गणपती कोणता आहे इथं आलेला आहे बरं का मित्रांनो. मी मागच्या वेळेस पण एकच देखावा होता, ह्यावेळेस पण तोच. मोबाईल सांभाळा. प्रत्येक ठिकाणी तपासणी चालू आहे. मला वाटतं काय कासपात पेटेचं तर गणपती आलेले हा मित्रांनो मित्रांनो, मला एक एक करून बरेच गणपती दाखवले पाहिजे. गणपतीकडे दगडूशेठकडे जातो. भाऊसाहेब गणपती, भाऊसाहेब रंगारी गणपती बघू शकता मित्रांनो. मी पुण्यात आलोय, मला विश्वास बसाना. बघू शकता शनिवार वाड्याला खिटून हा गणपती आहे. आपण मला माहिती पुढे जायचे मित्रांनो. पुण्यात तसं खूप गणपतीत बघण्यासारखे, तरी आपण एक एक करून दाखवतो तुम्हाला. हा एक गणपती बघू शकता. इथून बस चालू होतात मित्रांनो. गणपती छोटा आहे पण डेकोरेशन बघण्यासाठी पुण्यात तुम्ही पुढे असाल तुम्हालाही कळायचं नाही.
मेहनत लागल्यास टाकला आता तुम्ही बघताय हा शनिवार वाडा आहे. म्हणून याला आता जरा लावून पॅक केले. चला आता आपण जाऊ शनिवार वाड्याचं नाही काय बोलू शकतो. शनिवार वाडा. तर आता आपण डायरेक्ट घरी जाणार आहोत कारण उशीर झाले. लवकर घरी पोहोचणार आणि आळंदीची बस देखील आपण पकडायची. तसं तुम्हाला मेन जे गणपती होते 2 ते मी तुम्हाला दाखवले. आता मला देखील माहिती नाही कोणते मित्रांनो. एकदा का तुम्हाला शनिवार वाडा दिसला की मग तुम्हाला फक्त आहे ना शनिवार वाड्याची फ्रंट बाजू शोधायची. ऑटोमॅटिक तुम्हाला रस्ता भेटत जाईल. आता मी शनिवार वाड्याच्या साईड अशा प्रकारे मित्रांनो आता आपण शनिवार वाड्याच्या फ्रंट साईडला काही लोकांचा गणपती गेलेला आहे. याचे रोड जातात मित्रांनो. खूप म्हणजे खूप असं कडक डेकोरेशन तुम्हाला दाखवलंय. त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक तर बनताय हो. बघू शकता आपला तिरंगा. इथून मेन पुणे चालू होती मित्रांनो. हेच ते ठिकाण पुणे चालू. ट्रॅफिकचा बघा. ट्रॅफिकचा तर तुम्ही ते पण नाही. इथून पुढं मित्रांनो ढोल ताश 4 वाजता बॅक या. शनिवार वाडा एकदम परफेक्ट दिसतो. आता आपण तिथं आलो ते म्हणजे मनपा शनिवार वाडा ते म्हणतो. चला आता जाऊया. अशा प्रकारे शनिवार वाडा बाय बाय. मेट्रो स्टेशन. मेट्रोनी पण येऊ शकता तुम्ही. तर मित्रांनो बघू शकता मी घरी वगैरे आले. मागाशी चालू होतो 5-5:30च्या दरम्यान आणि मग थोडा आराम वगैरे केला. आणि जेव्हा मी बस स्टॉपला उतरलो त्यानंतर मग मी वडापाव घेतला होता कारण की भूक पण लागली होती. मग म्हणलं त्याला वडापाव घेऊन घरी जाऊन खाल्ला. घरी आल्यानंतर खाल्ला. थोडी झोप काढली कारण दमत होती. इतकं तुम्हाला गणपती वगैरे दाखवले फिरलो त्यामुळे झोप लागली. आणि आता उठलो हातपाय तोंड धुतली आणि बघू शकता आता दिवाबत्ती वगैरे केली आपल्या गणपती बाप्पाची. धूप वगैरे लावून मस्तपैकी अशा प्रकारे प्रसन्नमय वातावरण आहे. आणि चहासुद्धा ठेवला असेल दिसत असेल तुम्हाला. तर अशा प्रकारे आजचा दिवस अजून संपलेला नाही मित्रांनो कारण की आज खाली लहान मुलांचा फणी सोय का काय माहीत.
तर बघू होतंय का नाही, कारण पाऊस पडलाय मला की अजून पण वातावरण आहे पावसाचं. झालं तर तुम्हाला दाखवीन, पण मी काय ब्लॉग लवकर एंड करणार नाही, कारण की जवळ रात्री ते मी 11 नाही वाजत तर ब्लॉगचा एंड होणार नाही, कारण की मी ठरवले की 11 मी आज एंड होणार नाही, कारण की खूप मेहनत केली गाणी लावायसाठी आपण एकदा आपलं व्हिडिओ ब्लॉग शूट करून घेऊ, थोडा क्लिप शूट करू आणि त्यानंतर मग चला आता गाणी लावतो.